होळीच्या आठवडाभर आधी आणि तेही सकाळ सकाळीच बोंबा कोण ठोकतोय हे पाहण्यासाठी अवघी हापूसवाडी बाबल्याच्या अंगणात येऊन उभी राहिली. अंगणातच गोधडी ओढून झोपलेल्या बाबल्याने काहीतरी भयंकर स्वप्न पाहिलं होतं. त्यामुळे दचकून तो झोपेतच आपला डावा हात तोंडावर आपटून बोंबा ठोकत होता. हाका मारूनही तो जागा होत नाहीये हे उमगल्यावर लोकांनी अखेर लोटाभर पाणीच त्याच्या डोक्यावर ओतलं. तेव्हा कुठे बाबल्या उठून बसला. धडाधड होली पेटलेली, आसपास लोक जमा. बोंबा मारून त्यांनी आरड केल्याने माका कायसा वाटला आणि म्या जाऊन सरळ होलियेतच उडी घेतलंय. माका वाटता औंदाची होळी मानजी शेवटची, माझा आता काय खरा नाही. बाबल्या भीत भीत सांगू लागला. क्षणभर लोकांच्या काळजाचाही ठोका चुकला. पण चुलीजवळ वळवळणाऱ्या फुरशाला शेपटाला धरून बाहेर फेकणारी चिवट कोकणी माणसं स्वप्नांना भीतात होय. कुणीस म्हणालं, काय बाबल्या, स्वप्नांना भीतस काय मरे? अजून बोहल्यावर बी नाही चढलास आणि मारायच्या गजाली काय सांगतस? औंदा नाही जमलं तर नाही, पुढच्या वर्षा होली एक जोड्यानं नारळ देतलस बघ. आता उठ, मिसरी लाव, काय होत नाही मरे. सगळी लोक आपापल्या कामाला पांगली. बाबल्या तिथंच खाटावर विडी फुंकत बसला. विडी प्यायल्याशिवाय त्याला प्रेशरच येत नसे. तो अवघा 26-27 वर्षांचा तरुण होता. फार मजबूत नसला तरी भात खळ्यात राबलेलं पिळदार आणि चिवट शरीर होतं. फारसा देखणा नसला तरी नीटस चेहरा, सावळा रंग, पाणीदार डोळे आणि तरतरीत नाक यांमुळे तो वाईटही दिसत नसे. बोलायलाही बरा होता. मालवणी भाषेत बोलता बोलता समोरच्याला 4-2 प्रेमळ शिव्या हासडणं हाच शिष्टाचार असतो. बाबल्या तो नेमाने पाळायचा. तो कष्टाळूही होता. कोणत्याही कामाला नाही म्हणायचा नाही. मग इतकं असूनही आपल्याला असं अपशकुनी स्वप्न का पडावं याचा त्याला मागमूस लागत नव्हता. तो आंघोळ वगैरे उरकायला घरामागच्या परसात गेला. एकाएकी कितीतरी डोमकावळे मागच्या दारावरून जाणाऱ्या विजेच्या तारेवर बसलेले दिसले. एखादा कावळा दारावर ओरडताना दिसला तर पाहुणे येणार, पण डोमकावळा दिसणं काही बऱ्याच लक्षण नव्हे. बाबल्या आंघोळीला बसताच त्यांनी कर्कशपणे सूर लावला. लग्नपत्रिकेत एखाद्याचं नाव राहिलं किंवा चुकलं की गावकी भावकी जसा गदारोळ माजवते तसा कावळ्यांचा गलबला चालला होता. बाबल्याच्या मनात धाकधूक सुरू झाली. मग तो देवघरात गेला. कधी नव्हे ते आज त्याने पूर्ण मनोभावे हात जोडले. देवा, काय चुकलं माकलं असेल तर पोटात घाल, इडापिडा टाल. पण तेव्हाच वाऱ्याची एक चोरटी झुळूक खिडकीतून आत आली आणि दिवा विझला. बाबल्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. सकाळी ते अपशकुनी स्वप्न पडलं, मग कावळे जमा झाले आणि आता वात गेली. हे काही चांगल्याचं लक्षण नव्हे. त्याचं पूजेतून लक्षच उडालं. सुपारी चघळल्यासारखी बराच वेळ तो न्याहारीची भाकरी तोंडात घोळवत राहिला. लक्ष मात्र भलतीकडेच. कित्याक घाबरता, इसरता सगला, बाबल्याची आई चुलीवर भाकरी टाकत म्हणाली. पण बाबल्याचे त्यानेही समाधान होईना. चपला चढवून तो मळ्यावर निघाला. चालता चालताच त्याने सराईतपणे तंबाखू थापून मळी जिभेखाली खालच्या ओठांमागं दडवली. पहिली भन्नाट किक बसल्यावर त्याला थोडं बरं वाटू लागलं. त्या तंद्रीत त्याने मळ्यातल्या कामांना हात लावला. कलिंगडं आता चांगली गोल गरगरीत वाढली होती. यंदा शिमग्यानिमित्त होणाऱ्या जत्रांमध्ये ती खपवायची असं त्याने ठरवलेलं. त्याने आडावरची मोटर चालू करून कलिंगडांना पाणी दिलं. भाज्यांचे मोडलेले बांध नीट केले. आयत्या पाण्यावर वाढणाऱ्या गवतकाडीला खुरपून काढू लागला. पण तोपर्यंत ऊन चांगलं माथ्यावर आलं. त्याला घाम फुटला. जीव घाबराघुबरा झाल्यासारखं वाटलं. तो लगबगीने खोपटात शिरला. पण डोळ्यांवर अंधारी आलीच. तो मटकन खालीच बसला. आपल्या उभ्या हयातीत त्याला असं कधी वाटलं नव्हतं. बंद डोळ्यांपुढे शिमग्याची सोंगं नाचताहेत असं आता त्याला भास होऊ लागला. बोंबा ठोकण्याचा, हुल्लडबाजीचा आवाज वाढू लागला. त्याला मागच्या वर्षीचा शिमगा आठवला. असंच वातावरण रंगलेलं. होळीची पूजा करायला आलेल्या गावच्या तरण्या ताठ्या पोरींसमोर आपली चपळाई धाडस दाखवण्यासाठी
यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. लाल लाल तापलेला नारळ जळत्या होळीतून बाहेर काढून ज्याचा त्याच्याकडे परत सुपूर्द करायचा आणि भाव खाऊन जायचा. मोठ्या वाड्यातली आबोली घरातल्यांबरोबर होळीच्या पाया पडायला आली तसा बाबल्याही आपली चपळाई दाखवायला पुढे झाला. पण होळीच्या धुराजवळ जाताच त्याला धाप लागली, दम कोंडू लागला. सगळ्यांना चुकवत तो गुपचूप मागं सटकला आणि लांबूनच बघू लागला. नामी संधी गमावली म्हणून तो स्वतःवर चिडला होता. पण नाकातोंडात धूर गेल्यावर भल्या भल्यांचं असं होतं, त्याला तो तरी काय करणार. पण धूर काही त्याच्यासाठी नवीन नव्हता. दिवसातून 2 पाकिटं विड्या तरी तो ओढायचा, मिळालीच तर सिगरेटही. आगगाडीसारखा नाकातोंडातून भकाभक धूर बाहेर पडायचा. पण शाळेत असताना ओढलेल्या पहिल्या विडीनंतर लागली तशी ठास नंतर कधीच लागली नाही, ती मागच्या शिमग्यापर्यंत. आणि ती पण तेवढ्यापुरतीच. नंतर सगळं आपोआपच नीट झालं. कधीतरी सर्दी पडसं तापाने सगळेच आजारी पडतात, तसा तोही पडायचा. त्याशिवाय त्याला दुसरा काही आजार नव्हता. तरी आज डोळ्यांवरही अंधारी का हे मात्र त्याला कळेना. अर्धा एक तास तो खोपटात असाच पडून होता. पूर्ण अंग घामाने निथळत होतं. त्याच घामाने त्याच्या शरीराचा दाह शांत केला. गार झुळूक वाहू लागली. त्याला बरं वाटलं. हळूहळू त्याने डोळे उघडले. खोपटातल्या माठाचं गारेगार पाणी तांब्याभर घटाघट ढोसलं. आग शांत झाली. इतक्यात बाजूच्या मळ्यातून सुभ्याचा कुकारा ऐकू आला. र बाबल्या, मेलास की काय? चल, भाकरीची येळ झाली. येताय थांब, त्याने प्रत्युत्तर दिलं. पण आवाजात नेहमीसारखा दम नव्हता. इतर वेळी त्यानेही सुभ्याला एक इरसाल शिवी हासडली असती. आज मात्र मेलास की काय हे ऐकून त्याचा चेहराच उतरला. सगळेच का आपल्या मरणावर उठलेत? सकाळ सकाळी पाहिलेलं सपान खरं तर होणार नाही. मळ्यात त्याने एक सुकलेलं शेवग्याचं झाड आडवं करून ठेवलं होतं. रानातून होळी आणताना हेच घेऊन जायचं असं त्याने ठरवलं. आता रानात जाऊन एक झाड होळी म्हणून खांद्यावरून टाकून आणता येईल एवढी ताकद अंगात आहे असं त्याला वाटेना. त्या वठलेल्या झाडाकडे पाहता पाहता त्याला पुन्हा एक वेगळाच भास होऊ लागला. आपल्या चितेची लाकडं खांद्यावरून घेऊन आपण जात आहोत असा काहीसा. बाबल्या, मेल्या, चल ना लवकर. पोटात कावलं कोकलू लागल्यात. सुभ्या झापाच्या फाटकाजवळ येऊन बोलू लागला. तेव्हा बाबल्याची तंद्री तुटली. दोघं मग घराची वाट चालू लागले. बबन्याच्या घराबाहेर रात्री शेकोटी पेटवली गेली. वसंत ऋतू सुरू झाला असला तरी थोडीशी चोरटी थंडी अजून मागे होती. वाडीतली सगळी तरुण मंडळी तिथंच जमलेली. शिमग्याची सोंग कधी आणि कशी काढायची याबद्दलचीही मीटिंग. दरसाल बाबल्यात शंकासूर बनायचा, पण यंदा त्याने चक्क नाही म्हणून सांगितलं. मीटिंगलाही तो घोंगडी गुंडाळूनच आला होता. यावरून सर्वांनी त्याची टर उडवायला सुरुवात केली. बाबल्या, लेका म्हातारा झालंस काय? घोंगडी कित्याक पांघरलास? एक जण म्हणाला. त्याका मरण दिसला हा होलियाच्या दिवशी. तुकारामानंतर ह्याच ता अपुले मरण पाहिले म्या डोळा बघितलेला. पुष्पकिमान उतारणार हा गावावर शिमग्यातून. सगळेजण खो खो हसू लागले. बाबल्याने घाईघाईने खिशातून विडीचं बंडल काढलं आणि शेकोटीवरच पेटवून पटापट झुरके घेऊ लागला. त्याला थोडी तरतरी आली. मग बाबल्याच्या जागी कुणाला शंकासूर बनवायचं, काय काय धमाल करायची यावर पोरांनी अर्धी रात्र काढली. बाबल्या त्याआधीच घरी येऊन अंगणात झोपला. बराच वेळ तळमळूनही झोप लागेना. पहाटे पडलेलं तेच स्वप्न आता त्याला जागेपणीही छळत होतं. एकाएकी आयुष्यात संपवून टाकावं, आत्मघात करावा असं कुठलंच दुःख त्याला आयुष्यात नव्हतं. मागच्या वर्षापासून त्याचं लग्न जुळवण्याची खटपट चालली होती आणि यंदा जुळेल असं वाटतही होतं. बाबल्याचा बाप 5 वर्षांआधी टीबीनं गेला. दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न आधीच झालेली. एकटी आई आणि भातशेती, मळा त्याने एका हाती उत्तम सांभाळला. सगळं नीटच चाललं होतं. मग तो का जाऊन होळीत उडी घेईल त्याचं त्यालाच कळत नव्हतं.
पुन्हा एकदा तळमळून त्याने कूस बदलली. अचानक रातकिडेही गबगार झालेत असं त्याला वाटलं. अंगणाबाहेर वाटेपलीकडे असलेल्या जाळीतनं कुणीतरी पाय घासत चालल्याचा आवाज ऐकू आला. बाबल्या सावध झाला. अंथरुणात उठून बसला. त्याच्या शेजारीत जाडजूड सोटा आणि विजेरी होती. कधी कधी वाट चुकून रानडुकरं गावात यायची. कधी तर कुत्र्यांच्या मागावर बिबळ्याही गावात शिरायचा. तसंच तर कुणी नसल. बाबल्या भित्रा नव्हता. त्याने जवळचाच सोटा दणादण दोनदा जमिनीवर आपटला. पायरव शांत झाला. त्याने विजेरी पेटवली आणि झुडपांच्या दिशेने प्रकाशझोत टाकला. घुमणारा रातवा एकदम चक्रावून बाबल्याकडे पाहू लागला आणि मग आपले निशब्द पंख फडफडवत उडून गेला. बाबल्याने विजेरी बंद करून पुन्हा एकदा कानोसा घेतला. आता कसलाच संशयास्पद आवाज ऐकू येत नव्हता. पूर्ण शांतता होती. पण ही शांतताच त्याला विचित्र भासत होती. निदान रातकिडे तरी किरकिरायला हवेतच. ते कुणाला घाबरून शांत बसलेत. बाबल्या पुन्हा अंगणात आला. झोपण्यासाठी खाटेवर अंगठ टाकणार तोच घराच्या कौलांवरून खाडखाड आवाज ऐकू येऊ लागला. त्याने चपळाईने क्षणातच विजेरीचा झोत वर फेकला आणि थक्कच झाला. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. शंकासुराचे सोंग घेतलेला कुणीतरी आपल्या बटबटीत डोळ्यांनी बाबल्याकडेच पाहत होता. बाबल्या स्टॅच्यू म्हटल्यासारखा एकाच जागी निश्चल उभा आणि त्याच्या देखत तो शंकासूर कौलांवरूनच मागे मागे जात दिसेनासा झाला. देवा मांजा, ह्या काय बघितला मी. पायातलं बळ जाऊन तो एकदम खाटेवरच बसला. आज सकाळपासूनच जे जे काही आपल्यासोबत घडतंय याची त्याला उकलच होईना. थोडा वेळ शांत बसून विचार केल्यावर कदाचित ही त्याच्या मित्रांचीच चहाडी असेल असे त्याला वाटले. त्याने शंकासूर बनण्यास नकार दिला होता आणि पहाटे लवकर मळ्यात जायचं आहे म्हणून येऊन निजला. पण बाकीचे अजूनही तिथेच असतील गजाल करत आणि थयच मेल्यांना ही कारस्थानं सुचली असतील. पण रातकिड्यांना गबगार करणं आणि इतक्या लगबगीने कौलांवरून धावत जाणं कुणालाही जमण्यासारखं नव्हतं. बाबल्या हादरला. पण ही गोष्ट कुणालाच सांगायची नाही असं त्याने ठरवलं. नाहीतर यावरून उद्याही आपली चेष्टा केली जाईल हे नक्की. आज त्याला खरंच मळ्यात भरपूर काम होतं. पण देवळात आज गुरवबुवा गारहाणं घालणार होते. हा शिमगा सुखरूप पार पडावा, देवाने होळीला यावं, गावावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून आवाहन करणार होते. घरटी एक माणूस तरी जाणं आवश्यकच होतं. बाबल्या न्याहारी करून तिथेच निघाला. दम लागेल म्हणून आरामात चालत तो देवळापर्यंत पोचला. तेव्हा मंडळी आधीच जमा झालेली. आता कुठल्याही क्षणी गारहाणं सुरू होईल. त्याने तोंडातली तंबाखूची मळी बाहेर थुंकली आणि घाईघाईने आत शिरला. गर्दीच्या मागे जाऊन उभा राहिला. गुरवबुवांनी नारळ देऊन देवाक सर्वांच्या वतीने गाराणा घातल्यान. त्यातली एक ओळ बाबल्याच्या कानावर अजून रेंगाळत होती. कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर बाहेरच्या बाहेर निघान जाऊन देत र महाराजा. आपल्यावर पण कोणी काय वाकडा नाकडा केलेला तर नाही. नायकाच्या इस्नूचं आणि बाबल्याचं शाळेत असल्यापासूनच वैर होतं. अजूनही दोघे एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते. पण इस्न्या असं काही करेल असं त्याला वाटत नव्हतं. तरी खातरजमा म्हणून रात्रीत जाऊन सोमाजी बुवांना भेटायचं असं त्याने ठरवलं आणि विडीसाठी खिशात हात घातला. पण फाटक्या कागदाशिवाय काहीच हाताला लागलं नाही. आधीच एक विडी त्याने कानांवर अडकवून ठेवली होती. तिचे जोरदार झुरके घेत तो मळ्यावर पोचला. खोपटाच्या वाशांमध्ये त्याने 3-4 बंडलं आणीबाणीसाठी म्हणून आणून ठेवलेली होती. ती पाहताच त्याच्या जीवात जीव आला. नाहीतर मळ्यात कामाचा रगाडा तो कशाच्या जीवावर ओढणार होता. दुपारपर्यंत त्याने बरंचसं काम उरकलं. जेवणासाठी घरी जायला अर्धा एक तास बाकी होता. कालच्यासारखं आजच्या दिवसात काही अशुभ घडलं नव्हतं, निदान अजून तरी. पण तो रात्रीचा शंकासूर मात्र त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हता. ऊन वाढलं तसं काम संपवून सुभ्याची वाट बघत तो खोपटाच्या आडोशाला बसला. विडीचं दुसरं बंडल काढण्यासाठी त्याने वाशांखाली हात घातला. पण गवताच्या काड्यांशिवाय काहीच हाती लागलं नाही.
तो चपापला. असं कसं होईल? निदान 2 बंडलं तरी असायला हवीतच. तो उठून खोपटाचे वासे चाचपडू लागला. गवत ओढून काढू लागला, पण नाहीच. इथल्या इथे बंडलं कुणी पळवली? त्याने मळ्याकडे नजर टाकली. सर्वत्र लहान मोठी कलिंगडं भुईतून डोकं वर काढून बघत असल्यासारखी वाटली. एका कोपऱ्यात वालांचे मांडव अजूनही हिरवे कंच होते. कुणी असलाच तर तिथेच लपणार. तो सावधपणे मांडवाकडे निघाला. कुणाचे तरी दबके मिश्किल हसू त्याला ऐकू आले. बाबल्याने लगेच मांडवामागे झेप घेतली. कसा पकडला वेळी चोर, तो ओरडला. अरेच्या, पण इथे तर कुणीच नव्हतं. मग हसलं कोण? ही काय भानामती? तो भेदरला. तेवढ्यातच त्याला मळ्यातून काळा धूर येताना दिसला. चटचट गवत लाकूड जळत जाण्याचा आवाजही ऐकू आला. तो मांडवांमागून धावत पळत बाहेर आला. त्याचा विश्वासच बसेना. कोणीतरी त्याच्या खोपटालाच आग घातली होती. तो हादरून मूठ तोंडावर आपटत बोंबा ठोकू लागला. त्या आवाजाने आसपासच्या मळ्यातील माणसं गोळा झाली. सुभ्या मळ्यात पोचला तेव्हा बाबल्या धावतच त्या पेटत्या खोपटाकडे निघाला होता. सुभ्याने त्याला मुश्किलीनं अडवलं. जमिनीवर पाडलं. खोपटात गमावण्यासारखं काहीच नव्हतं. त्या आगीची मळ्याला काही धगही लागली नव्हती. तरी बाबल्या इतका धाय मोकळून का रडतोय हे कुणालाच कळेना. शंकासुरान माझं खोपटं जाळल्यान, एवढंच तो रडता रडता सांगत होता. बाबल्या, तू चिडी पेटवून टाकली असशील. संकासूर म्याला कशाला तुझं खोपटं जाळील? कोणीतरी समजावलं. मग बाबल्याला 2-4 जणांनी उचलूनच घरी आणलं. तो तापानं फणफणला होता. डॉक्टर घरी आले. औषधे दिली. 3-4 दिवस आराम करण्यास सांगितलं गेलं. बाहेर होळीची तयारी मात्र धडाक्यात सुरू होती. सहाण धुवून पुसून लख्ख केली गेली. देवांची पालखी सजवली गेली. होळीसाठी उभ्या केलेल्या जळाऊ लाकडांचा मनोरा आकार घेऊ लागला. इथे बाबल्यालाही बरं वाटू लागलं. होळी 2 दिवसांवर आली. आसपासच्या गावातल्या काही होळ्या तर पेटून विझल्याही. कोकणात होळी हा फक्त 2 दिवस चालणारा सण नसतो. देवांना गारानं घालण्यापासून घरोघरी पालखी नेण्यापर्यंत अनेक सोपस्कार असलेला तो एक महोत्सवच असतो. बाबल्याला गतवर्षीची पालखी आठवली. दोघं मिळून त्याने आरामात पालखी नाचवली. पण जसजसा वाजवणाऱ्यांचा सूर टिपेला पोचू लागला तसतसे त्याचे मित्र डोक्यावर पालखी घेऊन एकटेच नाचू लागले. जणू तुफानच त्यांच्या अंगात भिनलं असावं. आणि हे तुफान एकातून दुसऱ्याच्या, दुसऱ्यातून तिसऱ्याच्या अंगात मुरत होतं. गडी इरेला पेटले होते. बाबल्यानेही एकट्यानेच पालखी डोक्यावर घेण्याचा निर्णय घेतला. 2 बाजूंनी दोघांनी ती सागवानी जड पालखी त्याच्या डोक्यावर ठेवली आणि अल्लद बाजूला झाले. ताणून सोडलेल्या भिंगरीसारखं आपणही आता पालखीसह गरागर फिरणार असं त्याला वाटलं. पण झालं उलटच. ती अवजड पालखी घेऊन तो एका जागीच उभा राहिला. पाय लटलट कापू लागले. घाम फुटला. त्याची ती अवस्था ओळखून लगेच इतरांनी पालखी सावरली. बाबल्या जाऊन आंब्याखाली बसला. त्याची छाती लोहाराच्या भात्यासारखी हालू लागली. आणि यावेळी होळीत आपलीच पालखी उचलली जाईल की काय असे त्याला वाटू लागले होते. ते अशुभ स्वप्न पडल्यानंतर त्याच्यासोबत जे काही घडलं होतं ते कुणाला सांगून कळण्यासारखं नव्हतंच. सततची भीती, दडपण यातून मुक्तता करण्यासाठी मृत्यूपेक्षा वेगळा मार्ग कोणता? तोंडातील तंबाखूसोबत हेच विचार त्याच्या मनात घोळत होते. इतक्यातच सोमाजी बुवांचे तिथे आगमन झाले. सोमाजी बुवा त्यांचे शेजारीच, बांधाला बांध लागूनच. मागच्या 50 वर्षात एकही वारी न चुकवलेले वारकरी मनुष्य. एकटे असले की नेहमी त्यांचा स्वतःशीच संवाद चाले. ज्ञानोबा, नामदेव, तुक्या हे तर जणू त्यांचे सवंगडीच. उडत्या चालींवरच्या हिंदी गाण्यांसारखे त्यांना अभंग श्लोक मुखोद्गत होते. ते नेहमीच हसतमुख आणि प्रसन्न वाटत. संसाराच्या आयुष्याच्या गहन प्रश्नांसाठी त्यांच्याकडे तुक्या, नाम्या आणि रामदासांनी सांगितलेली सहज सोपी उत्तरे होती. म्हणूनच एखाद्या अनाकलनीय समस्येची उकल करायची असेल तर गाव भोंदू मांत्रिकाकडे न जाता सोमाजी बुवांचा सल्ला घेई आणि बहुतांशी वेळा तो कामीही येई.
अशा सोमाजी बुवांना पाहताच बाबल्याला भडभडून आले. त्याने अथपासून इतीपर्यंत सगळी अद्भुतरम्य कथा बुवांना ऐकवली. डोळे बंद करून नामस्मरणात तल्लीन व्हावं इतक्या शांतचित्ताने बुवांनी ती ऐकून घेतली. बुवा माका वाटता माझा बोलावना इला, या होलियेत मी आपण जलणार. तरीही बुवांनी काहीच म्हटले नाही. डोळे मिटून ते तसेच चिंतन करत राहिले. मग जरा भराने त्यांनी डोळे उघडले आणि बसल्या बसल्याच अभंगाच्या ओळी गुणगुणू लागले. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. मायबाप आम्हा त्यागी येले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा झाले नाही. नामा म्हणे देवा पेटला होता शन, करा समाधान निवृत्तीचे. बाबल्या, होळी म्हणजे काय? वाईटाची, अपप्रवृत्तीची, टाकाऊ विचारांची होळी. लक्षात ठेव, होळीत होलिका राक्षसीन जळते, प्रल्हाद नाही. तू कोण आहेस? बाबल्याच्या प्रश्नाला आणखी एक नवा प्रश्न विचारून बुवा गेले. बाबल्या तळमळतच राहिला. पण बुवांच्या अभंगातल्या ओळी मात्र त्याच्या मनात पुन्हा पुन्हा निनादत होत्या. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. अखेर होळीचा दिवस उजाडलाच. बाबल्या सोडून इतर जण कामाच्या रगाड्यात त्या विलक्षण अशुभ स्वप्नाबद्दल विसरूनही गेले होते. बुवांना भेटल्यापासून बाबल्याचे मन मात्र स्थिर झाले. शारीरिक अस्वस्थता तशीच असली तरी तगमग मात्र शमली होती. याआधी त्याने ठरवलं होतं की संध्याकाळी होळी पेटण्याच्या वेळेस स्वतःला घरातच कोंडून घ्यायचं, म्हणजे काही झाले तरी होळीत उडी घेण्याची वेळच यायला नको. आता मात्र त्याने विचार बदलला. जे टाळता येणार नाही, व्हायचेच आहे, त्यापासून लपायचे कशाला. मावळतीलाच त्याने स्वच्छ आंघोळ केली, नवे कपडे चढवले. होती नव्हती तेवढी सर्व बिडीची बंडळे, तंबाखूच्या पुड्या खिशात टाकल्या आणि सानेवर पोचला. विधी सुरू झाले होते. बाबल्या दूर उभा राहून शांतपणे हे सर्व पाहत होता. आता कुठल्याही क्षणी होळी पेट घेईल आणि सर्व संपेल. ही उरातली तगमग, भीती, दडपण सारच तेवढ्यातच होळी पेटवली गेली. सुक्या गवत लाकडांचा ढीग होमासारखा धडधड जळू लागला. त्याच्या ज्वाळा आभाळाला भेटल्या. उपस्थित सर्व पोराटोरांनी एकदमच बोंबा ठोकायला सुरुवात केली. चरचरणारी होळी, बोंबा, धुराने तापलेलं वातावरण आणि लवलवत्या ज्वाळांपलीकडे दिसणारी नाचरी हालती चित्रे. बाबल्या लांबच उभा होता, तरी होळीच्या धगापलीकडे पुन्हा त्याला तोच शंकासूर दिसला. बाबल्या चटका लागल्यासारखा एकदम दचकला. संमोहित झाल्यासारखा उभा राहिला. होळीच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागला. उत्सवात रमलेल्या इतरांना याबद्दल कल्पनाच नव्हती. बाबल्या होळीपासून अवघा 2 हात अंतरावर जाऊन उभा राहिला. धुराने त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी चालं. मागचा शंकासूर आता दिसेनासा झाला होता. बाबल्याने मनाशी पक्का निश्चय केला आणि त्याला बुवांचे शब्द आठवले. राक्षसीन होलिका जळते, प्रल्हाद नाही. त्याने खिशातून सर्वच्या सर्व विड्यांची बंडले, तंबाखूच्या पुड्या काढून होळीत फेकल्या. मग मनोभावे हात जोडले. तो ज्वाळेपासून अगदीच जवळ असला तरी त्याचे सर्व ताप शमले होते आणि बुवांच्या अभंगातील शेवटच्या ओळी त्याला पुन्हा ऐकू आल्या. नामा म्हणे देवा पेटला हुता शन, करा समाधान निवृत्तीचे.